नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या ब्लॉगची सुरुवात थोडीशी लेट डायरेक्ट हवेला होते आणि आज मी चाललेलो आहे असं वाटतं मला काल वॉटरफॉलला चाललेलो आहे, पण बघू तिकडे गेल्यानंतर MTDCपासून वेगळा प्लॅन होणार आहे। आजचा ब्लॉग माळशेजमध्ये नाही होणार आहे, कारण की बस माळशेजमध्ये आज अपडेट देणार आहे, कुठे कुठे वॉटरफॉल चालू आहेत ना कुठे कुठे काय चालू आहे ते पूर्णपणे अपडेट देणार आहे मी आज। बाकी काही विषय नाही, तर चला हा ब्लॉग पूर्णपणे बघा आणि जो मी लास्टचा पॉईंट दाखवणार आहे तो खूप खतरनाक असणार आहे, त्याच्यामुळे चॅनलवर नक्कीच टिकून राहा, व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण की व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर चला बाय बाय, पुढे जाऊया आपण मस्तपैकी शॉर्टकटमध्ये। तर अशा तऱ्हेने आपण माळशेज घाटमध्ये पोहोचलेलो आहे आणि माळशेज घाटमध्ये हा वॉटरफॉल चालू झालेला आहे, जो की तुम्हाला सेकंड नंबरला लागतो आणि त्याच्या पुढचा एक वॉटरफॉल चालू आहे जो की तुम्हाला मी दाखवतोय। जस्ट तुम्ही हा पाहू शकता, हा वॉटरफॉल चालू आहे आणि ह्या वॉटरफॉलला जेवढी मजा येते ना, सगळ्यात जास्तीत जास्त लोक याच वॉटरफॉलला मजा करतात, ज्या रील काही शूट करतात त्या याच वॉटरफॉलला करतात, त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। ह्या वॉटरफॉलला तुम्ही बिंदास एन्जॉय करू शकता, फक्त वरती नाही जाऊ शकत, खाली भरपूर एरिया आहे, त्या एरियामध्ये तुम्ही बिंदास मस्तपैकी मजेत एन्जॉय करू शकता। तर चला पुढे जाऊ आपण, पुढचा वॉटरफॉल दाखवतो तुम्हाला थोडक्यात। तर इथे काय असा व्ह्यू भेटतो आणि इकडे तुम्ही पाहू शकता, थोड्याच पुढे आल्यानंतर इथे एक आहे वॉटरफॉल, जो की एवढा खास तर नाही सांगता येणार, पण आहे नाहीपेक्षा तरी चालू आहे आणि खूप मस्त असा वॉटरफॉल आहे। तर या ठिकाणी तुम्ही खूप एन्जॉय करू शकता, तर कधी जर आले तर इथे सुद्धा एन्जॉय करू शकता। खूप मोठा एरिया आहे, तुम्ही पूर्णपणे अख्खी फॅमिली या ठिकाणी एन्जॉय करू शकते। फक्त पाऊस थोडा कमी असल्या कारणाने काल पाऊसच पडलेला नाही, त्याच्यामुळे थोडंसं पाणी कमी आहे वॉटरफॉलला। तर चला पूर्णपणे हा व्हिडिओ बघा, पुढे पुढे आपण जाणार आहे त्या ठिकाणी, खूप इंटरेस्टिंग माहिती आहे, तर तुम्ही नक्कीच या ब्लॉगला पूर्णपणे बघा। वंदनदा बाकी आहे हा। उड़ता ही फिरू मैं जहाँ वाओ, लुक्स लाइक वाओ, BMW की राईट, सवारी सवारी सवारी। इकडे लागलेल्या आहेत सर्व काही गाड्या, खूप सुंदर असा व्ह्यू। आपली डायरेक्ट झाडी टाकू, तसं पण आपल्या गाडीला झाडी सवय आहे। तो दोस्तो रायडर्स लोक सगळे आलेले आहेत आणि आपण याच्यामध्ये बिनकामाची माणसं आहेत, तर बघू काय होतं ते। आपण MTDCमध्ये पोहोचले तर आहे, पण इथनं आपण जाणार आहोत एक मोस्ट ब्युटिफुल प्लेसला, ज्या ठिकाणी येऊन स्वर्ग दिसतो। तर आज स्वर्ग पाहण्यासाठी चाललेलो आहे आपण आणि इकडे ही रायडर्स टीमच्या बाईक्स आहेत आणि आपली बाईक्स त्या कोपऱ्याला आहेत। तर चला डायरेक्ट जाऊ आपण इथनं आपल्या प्लेसकडे, गोप्रोच्या सेटअपवर येऊ, मस्तपैकी गप्पा गोष्टी करू आता। तर
तर मित्रांनो अशा तऱ्हेने मी रायडरचा ग्रुप सोडलेला आहे, कारण आपल्याला असं मन मोकळं फिरणं आवडतं। आत्ता सध्या मी चाललेलो आहे काळू वॉटरफॉलच्या थोडासा अलीकडे, आणि जो व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे तो खूप सुंदर असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग पूर्णपणे बघा। आणि रोड तर खूप सुंदर आहे, ऑफ रोड, तर असल्या रस्त्याला एक वेगळी मजा राहते जी की मी सध्या जस्ट घेतो आहे। आणि चला जाऊ जरा थोडासा ऑफ रोड करू, जेणेकरून खूप मजा येणार आहे या रूटला, कारण की हा रूट मी पहिल्यांदा एक्सपेरिमेंट करणार आहे, एक्सपेरिमेंट। तर बघू, पूर्णपणे तयारी तर आहे, व्यवस्थित रस्ता तर आहे, एवढं पण काही झालझेल नाही आहे, पण चला जाऊ, बघू आता कुठपर्यंत हा रस्ता जातो तिथपर्यंत जाऊ, आणि बाकीची काही मजा आहे ती आपण तिकडेच घेऊ। तर पूर्णपणे हा व्हिडिओ तुम्ही बघा, जेणेकरून इकडेसुद्धा लोक आलेले आहेत, तर आपण पण जाऊ, काय आहे काय नाही ते। डोंट केअर, आय डोंट केअर मॅन, तिकडे जाताना येईल ना तिकडे जातो मी, मग तिकडे कुठे पण काय पण कसा पण रस्ता असू दे, काही केअर नाही मग आपल्याला त्याबद्दल। तर मित्रांनो आपल्याकडे एक टीम जॉईन झालेले आहे, जे की आपला रूट पण चेंज झालेला आहे, कारण की तिकडे गेलो होतो, तिकडनं एक विचित्र रूट होता आणि तिथनं पायी जायचं होतं। मग पायी कोण चालेल भाई, आपल्याकडे ऑफ रोड टूरर आहे भाई, मग ऑफ रोड टूरर असताना आपण उगाच कशाला कुठे पण भरकटायचं। तर हे बघा, ही लोकं आपल्यासोबत आहेत आत्ता, आणि आपण ह्यांना घेऊन चाललेलो आहे मस्तपैकी एक सुंदर अशा जागेवर, आणि ही लोकं इकडे खूप मजा करतायत असं वाटतंय। इथे हे खूप लोक आहेत, बरीचशी लोक आहेत तिथे, आणि जी की त्यांच्या एरियावर मजा करतायत। तर आपणसुद्धा मजा करू, पण आपण वेगळ्या जागी जाऊ थोडंसं, बाकी काही विषय नाही। रायडर्स लोक आहेत फार आडवे तिडवे पडलेले आहेत, काय बोलायचे यांना, पडा आडवे तिडवे पडा, आम्ही इथलंच आहे त्याच्यामुळे काही आडवे तिडवे पडायचा काही विषय नाही आहेत बाई। तर चला एन्जॉय करा हा रूट, खूप सुंदर असा व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटणार आहे बस। खूप सुंदर असा व्ह्यू, जेणेकरून आपल्याला ह्या स्प्लेंडरवर पाहायला भेटतो। स्प्लेंडर असली म्हणून काय जावं बाबा, आपण एन्जॉय करतो प्रत्येक मुमेंट, प्रत्येक जजमेंट, समजलं का। तर मित्रांनो ह्या लोकांना मी इकडे घेऊन आलेलो आहे एवढ्या खराब रस्त्याने, ऑफ रोड पण असा होता एकदम चुतिया, आणि तरी पण मी त्यांना घेऊन आलेलो आहे। कारण सांगतो मित्रांनो तुम्हाला, अरे यार हे खड्डे खूप खड्डे आहेत रे, खूप खड्डे आहेत, रस्ता पूर्णपणे ब्लॉकेज करून टाकलेला आहे, जेणेकरून कोणीच इथून जाऊ नये म्हणून, पण आपण तरीही चाललेलो आहे, कारण आपल्याकडे ऑफ रोड टूरर आहे। अशा तऱ्हेने खालनं येऊ द्या, खालनं अरे 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 तिथून नाही चढणार आहे, बॅकअप लावा ना। टच झाली। एक काम करा ना, इकडनंच येऊ द्या ना, इकडनं इझी जाते निघून। दगड आहे, मोठा दगड आहे, थांबा तो दगड काढू द्या, थांबा। ओके चला येऊ द्या। एवढंच असेल पॅच, कारण की इथनं दिसतं ना म्हणून। इथून आता स्ट्रेट वे थोडासाच आहे, हां जास्त नाही, पुढे डायरेक्ट वॉटरफॉलच्या वरती जाऊ आपण। काळू वॉटरफॉल, कोणता वॉटरफॉल म्हणजे, आपण आलोय कुठे। तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपण कसं तरी पोहोचलेलो आहे अशा ठिकाणी, जिथून डायरेक्ट गुफा मार्ग चालू होतो, आणि ह्या लोकांनासुद्धा मी घेऊन आलेलो आहे, जस्ट मागे आहेत आपल्या ती लोकं, आणि त्यांना म्हणजे असं वाटलं असेल की बाबा हा हारच काय करतो ना काय नाही, मला तर वाटतंय आज हरवतो असं वाटतंय। आणि हा रोड तुम्ही पाहू शकता काय खतरनाक आहे भाऊ, लय मजा येते, लय आय डेडिकेटेड नॉट, असली मजा येते, जाम भारी मजा येते मित्रांनो, जाम भारी, खूप सुंदर असा रस्ता, आणि हा माझ्या आयुष्यातील पहिला असा रस्ता की जो खूपच सुंदर असा करून बास का, डायरेक्ट असा करून बास का। लोक बी काय फिरायला येत आहेत रे इकडे, बरीचशी लोक आहेत इकडे, हां मस्त वाव, जस्ट लुकिंग वाव, जस्ट लाईक वाव, ऑफ रोड इतना है, ऑफ रोड, अय्या गा अच्छा गा। अशा तऱ्हेने मित्रांनो आपल्याकडे
यायला सुद्धा रस्ता नव्हता आणि इथे बाईक पार्किंगला लावले. तिकडे लय खतरनाक गाड्या लावलेल्या आहेत भावांनो. आपली पण इथेच लावू जेणेकरून ह्यांच्यामध्ये मॅच होऊन जाईल. वाव, जस्ट लुकिंग वाव. तर मित्रांनो इथे आपण आपली पार्क करू. इथे खूप साऱ्या सुंदर गाड्या लागलेल्या आहेत पार्किंगला. वाव. आणि ही आपली टीम आहे. अच्छा. ही आपली टीम आहे. अजून दोन बाईक्स मागे आहेत आणि इकडे आपल्याला काही पाहण्यासारखा व्ह्यू आहे. ही गाडी पूर्णपणे लोडेड आहे. खतरनाक दिसते, एक नंबर. आणि काहीतरी खतरनाक रॉयल एनफिल्डचे जाम भाऱ्याने. इकडनं आपण पाहणार आहोत काळू वॉटरफॉलचा व्ह्यू. तर जवळ जाऊ आणि मग बघू कसं काय व्ह्यू आहे तो. तर चला जाऊ डायरेक्ट तिकडे. व्हॅली ऑफ काळू वॉटरफॉल. तर मित्रांनो इथं आहे हा काळू वॉटरफॉल, जो की खूप कमी पाणी आहे. कारण सांगतो मित्रांनो, कारण आहे पाऊस कमी झाल्यामुळे. तर इकडे आहे तो पॉईंट, ज्या पॉईंटने लोक ड्रोन शूट घेत आहेत, जो की खूप फेमस आहे. आणि हा अशाप्रमाणे काळू वॉटरफॉल चालू आहे सध्या. तर बघू पुढे काय कितपत पाणी पडतं ते बघू आपण. तर जर तुम्हाला यायचं असेल तर कमेंट डाऊन करा, मला मेसेज करत जा. मी लगेच रिप्लाय देत जाईल माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलला. तर नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडेल. अजून काही मी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आहे मी तुम्हाला. बस तुम्ही पूर्णपणे हा व्हिडिओ बघा. हा तुम्ही पाहू शकता काळू वॉटरफॉल, जो की 4 टप्प्यामध्ये पडतो आहे. हा टप्पा खूप उंच आहे सगळ्यात. आणि हे तुम्ही पाहू शकता पाणी. याला डाबकी भरलं, डाबकी. जास्त पाणी नाही आहे. तर सध्या काही येऊ नका. बस बाकी जास्त काही नाही बोलणार तुमच्यासाठी. तर सध्या पाऊस कमी पडल्या कारणाने जास्त पाणी नाही आहे इकडे. आणि हा इकडचा काही व्ह्यू, जो की छोटी गावं, सुंदर गावं. आणि इकडे आहे मेन जो एरिया, ज्या ठिकाणाहून नदीचा प्रवाह येतो. तर चला. तर मित्रांनो अशा तऱ्हेने मी चाललेलो आहे घरी. कारण सांगतो, काळू वॉटरफॉलला पाणी खूप कमी आहे, खूप जमलेलं आहे, मूड ऑफ पण झालेला आहे. तर चला आता जाऊ घरी. इथनं थेट मोटो ब्लॉगवर येऊ आपण. बाय. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण संपूर्ण काळू वॉटरफॉल एक्सप्लोअर तर केलेला आहे. पण विषय असा आहे की काळू वॉटरफॉलला पाणी कमी असल्याकारणाने आपला काहीच सत्य झालेलं नाही आहे, काहीच आपण साध्य केलेलं नाही आहे. पण जो व्ह्यू आपल्याला पाहायचा होता, जो सुंदरता पाहायची होती, ती मात्र आपण मोकळ्या पावसामध्ये घेतलेली आहे. कारण की पाण्याचा एकही थेंब न पडल्याने काळू वॉटरफॉल चालू नाही आहे. दुसरा विषय झाला, काळू वॉटरफॉलला जाण्याचं एकमेव कारण म्हणजे पाऊस नव्हता, म्हणून आपण काळू वॉटरफॉलला गेलो, नाहीतर गेलो नसतो. तर मित्रांनो चला खूप एन्जॉय आहे हा व्हिडिओमध्ये. तर तुम्ही चला.